जीएनजीच्या प्रोटेस्टमध्ये रुचिका सिंग नावाच्या मुलीवरती आता रिसेंटली एक FIR दाखल करण्यात आली की तिने विश्वगुरूंच्या बाबतीत काहीतरी शिव्या दिल्या. परंतु तिच्यावर FIR दाखल करण्यात जेव्हा येत असताना अनेक कलमं तिच्यावरती लावली गेली. तिने माफी देखील मागितली, परंतु तिला काही याच्यातनं सोडलं नाही. आता आपले विश्वगुरू पहाटे रात्री कधी पण येऊन आणि व्हिडिओ बनवून आणि जेनजीशी बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु माझं या माध्यमातून एक म्हणणं आहे की या भाषेचा पायंडा राजकारणात समाजकारणात कुणी पाडला. मला एक परमोच्च गोष्ट यामधली आठवते, जेव्हा ट्रोलर्स आदरणीय राहुलजींना जो एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता की आलू से सोना निकालूंगा. खरं तर गुजरातमधील एका ठिकाणी विश्वगुरूंनी केलेलं भाषण होतं आणि जे काही बटाटा उत्पादक शेतकरी होते त्यांना हमीभावाच्या बाबतीतलं ते वक्तव्य होतं आणि विश्वगुरू त्यांना आश्वासित करतात की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे हमीभाव मिळेल याची व्यवस्था करतो आणि यहाँ से आलू डालेंगे वहाँ से सोना निकलेगा. परंतु तेच वाक्य जेव्हा आदरणीय राहुलजी बोलतात तेव्हा राहुलजी बोलत असताना मात्र ते वाक्य तोडून मोडून त्याचा विपर्यास केला जातो आणि राहुलजी किती पप्पू आहेत हे लोकांना सांगण्यासाठी ये आलू से सोना निकालेंगे या पद्धतीचा त्यांना ट्रोल केलं जातंय. या ट्रोलर्सला माझ्यासारख्याचा देखील अनुभव आहे की जेव्हा आम्ही कधी यातलं सत्य तपासून आणि यांना उत्तर द्यायला जायचो तर हे आया बहिणींवर शिव्या द्यायचे आणि हाच पायंडा कायम आहे. आपण आपले विश्वगुरू देखील पाहिलेत की जे विश्वगुरू ओ दीदी किंवा जर्सी गाय 50 करोड की गर्लफ्रेंड जर्सी गाय का बछडा हे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बोलता तेव्हा त्या देखील कोणाच्या तरी आई असतात, ती एक भगिनी असते, कोणाची तरी बहीण असते, हे मात्र तुम्ही विसरता. मग तुम्हाला एक कायदा आणि रुचिका सिंग सारख्या मुलीला एक कायदा का? आताही आपण जर तपासला तर IT सेलचा जर डेटा आपण पाहिला तर अत्यंत अश्लाघ्य भाषेत ही लोक यांना काउंटर उत्तर देणाऱ्यांना बोलत असतात. यांची आणखी एक कार्यकर्ती आहे रिधिमा शर्मा म्हणून. ही रिधिमा शर्मा महात्माजींबद्दल इतकं घाणेरडं बोलते की ते ऐकावंसं वाटत नाही. ज्या महात्माजींचा अभ्यासक्रम 700 युनिव्हर्सिटींपेक्षा जास्त ठिकाणी जगात शिकवला जातो, 70 देशांच्या संसद भवनांपुढे जवळजवळ त्यांचे पुतळे उभारलेले आहेत. आईन्स्टाईनपासून अनेक नेल्सन मंडेलांपासून ज्यांना गुरुस्थानी मानलं त्या बापूंविषयी ही रिद्धिमा काय ऐकते हे व्हिडिओच्या शेवटी मी टाकणार आहे, ते ऐका. भाजपचे नेते संसद भवनामध्ये लोकसभेच्या मंदिरामध्ये कशा पद्धतीने अश्लाघ्य बोलतात याची देखील मी व्हिडिओ शेवटी पोस्ट करते, ती तुम्ही ऐका. जेव्हा तुम्ही एका सुदृढ भाषेचा किंवा सुदृढ राजकारणाचा जर विचार करता तर ती सुरुवात तुम्ही तुमच्यापासून केले का हे देखील तपासा. जेव्हा आणि एक व्हायचं की यापूर्वी भाजपचे नेते बोलायचे, IT सेल बोलायचं, कोणातरी नेत्याचे अर्धवट व्हिडिओ त्यांचे काहीतरी कोलॅबरेशननी बनवलेले चित्र यांच्यावरती अतिशय घाण बोलायचे. ज्या देशाला एक आकार देण्याचं एक प्रगतीपथावर नेण्याचं काम ज्या आदरणीय नेहरूजींनी केलं त्यांच्याविषयी तर अतिशय घाण हे लोक बोलतात. किंवा इंदिराजी असतील, सोनियाजी असतील, अशा अनेक महापुरुषांवर, महात्मा गांधी असतील, या अनेक महापुरुषांची विटंबना या सरकारने किंवा या नेत्यांनी केलेली आहे. तेव्हा मात्र यांना एक कायदा असतो, यांच्या IT सेलसाठी एक कायदा असतो. आणि आता जेनजीची मुलं यांचं म्हणणं AIच्या जमान्यामध्ये एका क्षणात खोडून टाकतात, यांना काउंटर उत्तर करतात, याची भाषा मात्र यांना आता नकोशी झालेली आहे. खरं तर ह्या घाणेरड्या भाषेचा आता अजित डोवालांपासून, विश्वगुरूंपासून, त्याच्यानंतर आपले गृहमंत्र्यांपासून सगळ्यांनाच तिटकारा यायला लागला आहे. परंतु तुम्ही जेव्हा लोकांना बोलत होते तेव्हा ते देखील कोणाचे तरी आई वडील, कोणाच्या तरी बहिणी होत्या, आया होत्या, हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि आता ही जी काही तुम्ही जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून अंधभक्त केलेत त्यांचा कुणीही जेनजी ऐकत नाही किंवा आज स्वयंस्फूर्तीने लोक याला उत्तरं देतात आणि तुमची मागची विधानं काय होती हे तुम्हाला दाखवून देतात. या व्हिडिओच्या शेवटी देखील हे भाजपचे नेते कशा पद्धतीने महिलांना बोलतात
हे मी पोस्ट करते ते नक्की ऐका. रिधिमा शर्मासारखी यांची जी काही चड्ढांबरोबर ज्याचे अनेक व्हिडिओ आहे, अनेक कार्यक्रमांमध्ये ती भाजपच्या दिसते. तिचं कसं बोलणं आहे ते तुम्ही नक्की ऐका. आणि आज हे जेनजीच्या भाषेबद्दल बोलतात, परंतु पहिल्यांदा तर यांनी यांच्या भाषा सुधारल्या पाहिजेत आणि मग तरुणाईला संदेश दिला पाहिजे. क्या चरखे चला के नहीं, इन हरामखोरों ने इतने जुर्म करे. ये मंदिर के अंदर तो पढ़ता था कुरान, और वहाँ पर अगर इसका कोई विरोध कर देते कि जी आप मस्जिद के अंदर भी पढ़ो, तो ये उनको जेल में फेंक देता था. इतना हरामखोर आदमी था. आप कहते थे कि जी बापू तो चरखा चलाता था, बापू की तो आंतें दुखती थी, बापू के तो हाड़ कांपते थे. बापू के हाड़ एकदम स्ट्रेट रहते थे, सीना तान के खड़ा रहता था अंग्रेजों के सामने. तो जैसे ही कोई जवान लौंडिया दिख गए, आजा कमर झुक गई, कंधे झुक गए, उसके तुरंत कंधे झुक जाते थे. कहते भाई ये 2 लाठियां अपनी. अरे ऐसे कैसे? आपको आपकी कितनी उम्र है सर? 22 साल. अभी आपको कपल डांस नहीं आता होगा. उस ढोकरे ने उस टाइम पे कपल डांस पता थे उसको, गोरियों के साथ ऐसे चक्री बना के. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. ऐसे कुछ भाड़े के टट्टे किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. एक कल्चरल शॉक है. क्या करते हो चूतियापन्ने का, क्या करते हो चूतियापन्ने का. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं. हमारे गरीब देश में ये 50 करोड़ की गर्लफ्रेंड, ये कांग्रेस की कौन सी विधवा थी जिसके खाते में रुपया जाता था? दीदी, आदरणीय दीदी, ओ दीदी, ओ दीदी.